लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे मतदानासाठी आलेत आणि ज्या तरुणी आहेत ज्यांचं पहिलं मतदान आहे, पहिल्या नवमतदार आहेत, त्यांच्याबरोबर त्यांनी सेल्फी देखील काढलेली आहे आणि त्यांचं अभिनंदन देखील केलंय। नाना, तुम्ही मतदानासाठी आलायत, उत्साह बघायला मिळतोय? नवीन पिढीत जास्त उत्साह आहे, कारण की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं जे खोटे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी सरकार चालवलं आणि युवकांना बेरोजगार केला, हा देशच बेरोजगारांचा झाला आणि त्याच्यामुळे तरुणांमध्ये एक मोठा राग नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आहे आणि म्हणून तुम्हाला बघाल की यावेळेस जे मतदानाचं प्रमाण राहील ते तरुणांचं जास्त राहील आणि ते मोदी सरकारच्या विरोधातलं राहील, असं चित्र आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये पाहायला मिळेल। देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे, दर 5 वर्षांनी संधी मिळते, तुम्ही कसं बघता ह्या निवडणुकीकडे? ही निवडणूक वेगळी निवडणूक आहे, कारण की ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षामध्ये देशाच्या संविधानावरच घाला टाकण्याचं काम भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलं आणि म्हणून आज जे काही मतदानाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याच्या मागचा एकच उद्देश राहणार आहे की आम्हाला देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवायची आहे आणि जी भूमिका राहुल गांधींनी या देशात मांडली त्या भूमिकेला लोकांनी समर्थन दिलेलं आहे। काल देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले की यांचा जो इंजिन आहे आमचा जो राहुल गांधींचं इंजिन आहे आणि एक विश्वासू इंजिन आहे, खोटं बोलून देशाला फसवणारं इंजिन नाही, त्यांचं इंजिन आता नापास झालेलं आहे, बंद पडलेलं इंजिन आहे, त्या इंजिनला हे पुढे ढकलण्याचा एक अयशस्वी प्रयत्न भाजप करते आहे। राहुल गांधींच्या या इंजिनला देशाला पुढे नेण्याचा विश्वास जनतेमध्ये आहे आणि राहुल गांधी ते पुढे नेते। विकासावर निवडणूक लढवली जाते असं भाजपकडनं सांगितलं जाते। मोदींनी 10 वर्षात चांगला विकास केला म्हणून ते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक आहेत, म्हणून देशाला कर्जबाजारी केलं, म्हणून देशाला विकून देशाची संपत्ती विकली आणि मूठभर लोकांना दिली। या देशाच्या 200 लोकांचा विकास म्हणजे हा देशाचा विकास असं देवेंद्र फडणवीस समजत असतील तर ठीक आहे, देवेंद्र फडणवीसचा विकास झालेला आहे, त्यांच्या परिवाराचा विकास झालेला आहे, पण या देशातल्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती झाली, या देशाच्या तरुणांची काय परिस्थिती झाली, गरिबाची काय परिस्थिती झाली। ज्या तांदूळ गव्हाचं सांगतात आहे ते डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी अन्न सुरक्षा कायदा केला त्याच्यामध्ये देतात, तेही प्लास्टिकचा तांदूळ देतात आहे, चीनमधून तो तांदूळ आणतात, लोक खात नाही, जनावर खात नाही, असं धान्य तुम्ही गरिबांना देत आहे आणि काही उपकार करत नाही। संविधानाने अधिकार दिलेला कोणाला उपाशी ठेवायचं नाही, त्याप्रमाणे दिलं पाहिजे, पण त्याची क्रेडिट घ्यायला तुम्ही निघालात, प्लास्टिकचा तांदूळ देऊन क्रेडिट घ्यायला निघालात, त्यामुळे गरीब लोकांनी तुम्हाला यावेळेस चांगलं तुम्हाला सत्तेतून बाहेर काढायचा त्याने पण निर्णय केलेला आहे आणि त्यापैकीचा निर्णय तुम्हाला या निकालामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। नितीन गडकरी असतील, सुधीर मुनगंटीवार असे दिग्गज नेते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजपची ती अवस्था झाली ना, त्यांच्याजवळ शेवटचंच जे काही आयुध वापरायचे होते ते वापरलेत त्यांनी, त्यांना कोणावर खाली कुणी निवडून येतील असं त्यांना विश्वास नव्हता, म्हणून त्यांच्या दिग्गज नेत्यांना त्यांना मैदानात उतरावं लागलं आणि त्या दिग्गज नेत्यांची हालत काय होणार आहे, जनता काय त्यांना सबक देणार आहे हे तुम्हाला या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। काय वाटतं नागपूर चंद्रपूरचा निकाल काय असेल? 5ही जागा ज्या विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका होतात 5ही जागा काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी जिंकली। ह्या मतदारसंघात पहिल्यांदाच काँग्रेस म्हणजे 25 वर्षांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाते। हा, जे होते आमच्याकडे वॉशिंग मशीनवाले ईडीच्या याच्यामध्ये ते गेले, त्याचा आनंदही आमच्याकडे व्यक्त केला जातो आणि 25 वर्षानंतर पंजा या ठिकाणी दिसतो आहे, तर त्यामुळे जनतेमध्ये एक आनंदाची लहर आहे आणि पंजाला मतदान मारण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात या भागात आपल्याला पाहायला मिळतं। पण प्रफुल्ल पटेलांची ताकद भाजपला मिळाली आहे, दरवेळेस तुमच्या बाजूने त्यांना, म्हणूनच तर लोक ज्या ज्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल जायचे तिथं वॉशिंग मशीन आला आणि त्यांना हाकलायचे ऍक्च्युली, आणि पाहिलं असेल की त्यांना लोकांचा रिस्पॉन्स नव्हता, त्यांना रिस्पॉन्स नव्हता आणि मी काही कधी सरकार झालो नाही, मी आमदार आणि खासदारच राहिलो, मी काही काळ विधानसभा अध्यक्ष राहिलो, अध्यक्षाची जबाबदारी मी त्या ठिकाणी पूर्णपणे निभवलेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही सरकार राहिलात आणि टीका माझ्यावर करताय, देवेंद्र फडणवीस आला, गडकरी आला की ते नाना पटोले टीका, योगी आला तो नाना पटोले टीका, यांचा नड्डा आला, यांचा अमित शहा आला की नाना पटोले, कमी काही सरकार कधी राहिलो नाही, पण ते मला किती घाबरतात या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी पाहिलं आणि त्यांचं केंद्रबिंदू साखळीच राहिलं। त्यामुळे माझ्या कर्मस्थळी, माझ्या जन्मस्थळी ज्या पद्धतीनं यांनी येऊन माझ्यावर टीका केली त्याचा मला फायदाच झालेला आहे
आणि लोकांनी समजून घेतलं की आमचा नाना किती मजबूत आहे आणि म्हणून हे नानावर टीका करायला इथे येतात. पहिला टप्पा पार पडतोय, परंतु आता बारामती आहे, सांगली आहे, अशा निवडणुकांना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. नांदेड देखील आहे. काय वाटतं? मी आता उद्यापासून तिकडे प्रचारात आहे. मी आता उद्या सकाळी अकोल्याला जातोय आणि 2 दिवस अकोल्यात राहून बघ नांदेडला 2 दिवस. राहुल गांधी येतात ते 24 तारखेला अमरावतीत आणि सोलापूरला. असं हे आमचं प्रचाराचं हे राहील आणि विदर्भातल्या जवळपास आणि नांदेड सुद्धा आणि लातूर सुद्धा या मराठवाड्यातल्या आणि जालना सुद्धा हे आम्ही लोक जिंकू. हे आहेत नाना पटोले. त्यांचं म्हणणं आहे की मोदी सरकारवर लोक कंटाळलेले आहेत आणि म्हणून आज मतदानाला भरघोस प्रतिसाद मिळतोय. नव तरुण देखील मतदानासाठी बाहेर पडत आहेत. त्याचबरोबर विदर्भातल्या 5ही जागा महाविकास आघाडी जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.